पूर्वी येणं पाहतोय गोलंदाज ऋतिक पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका केला. डीप मिड विकेटच्या वरून पहिल्याच बॉल वरती रवीच्या बॅट मधून षटकार येतोय. तर 4 षटकांचा सामना आहे ते पाहा मिळेल. तुर्भे पक्ष वडवली या दोन टीम मध्ये. वडवली संघाचा विचार केला तर होम ग्राउंड आहे. तर दुसरीकडे मागच्याच आठवड्यात या मैदानावरती भूषणच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने इथे चांगली कामगिरी प्रदर्शित केली होती. तोच संघ पुन्हा एकदा या मैदानावरती. तर मोतीराम मामा एकटपाडा आणि सागरदादा कुटारे यांचं सुद्धा स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या बेल्यास पुन्हा एकदा ऑफ साईडला वडा शॉट, आणखीन एक फटका पाहा मिळतोय. बॅक टू बॅक 2 फटके बॅट मधून आल्यात रवीच्या आणि 2 बॉल 12 स्कोर पाहा मिळतो तुर्भे टीमचा. अतिशय चांगले आज मात्र संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. याच्यानंतर मॅच असेल तर सोनारपाडा पक्ष कामोटे या दोन टीम मध्ये. या बेले चांगला बॉल, 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर मात्र थोडसा व्हॅरिएशन पहा मिळाला. तर थोडस चेंजेस झाल्यात या ठिकाणी. दुसरा सामना धारावे विपक्ष गोरसे बी याच्यामध्ये सामना असेल. कारण या वेळेस फटका चांगला आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवरती राहिलाय आणि तोपर्यंत येथे दुसरी धाव व्यवस्थितरित्या मिळाली आहे. एकूण स्कोअर कार्ड वरती 14 धावा धापळकावरती आपल्याला पहा मिळतात. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आल्यानंतर तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉल वरती 2 धावा रवीच्या बॅट मधून. यावेळेस एज लागली होती. कीपरच्या हाताला ब्रश करून चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली. प्रयत्न चांगला होता. विशाल पाटील यांना पाहता एसटीच्या मागे एसटी रक्षण करत असताना पहिल्यांदाच भूषण पाटीलला पाहतो स्ट्राईक वरती. डावखुरी आताच फलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी मार्ग वरती दिशा बदलली ऋतिक पाटीलने. सुरुवातीचे 5 चेंडू पाहिले तर शेवटचा बॉल या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला खेळायचा होता. 16 चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मिळवले. ऋतिकचा विचार केला तर सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके आल्यानंतर 4 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले आणि एकूण 6 बॉल मध्ये धाबा खर्च केल्या. त्या 16 बिनबाद 16 अशी चांगली आणि छान सुरुवात पाहायला मिळते तुर्भे टीमची. 16 धावा धापळकावरती पाहायला मिळतात. बिनबाद 16 पहिल्या षटकामध्ये या धाबा पहा मिळाल्यात. दोन्ही संघांचा विचार केला तर बऱ्याच वेळेला दोन्ही संघ आमने सामने सुद्धा आल्यात. कारण दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत, त्यामुळे ते दोन्ही संघांचा कस लागेल एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना. गोलंदाज काबा दुसरे षटक घेऊन टीमच्या वतीने टीमचे कॅप्टन या मैदानावरती बऱ्याच वेळेला चांगलं प्रदर्शन झालंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी झाली आहे. मात्र आता भूषण पाटील समोर त्याला गोलंदाजी करायची आहे. पहिलाच बॉल. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ते मात्र 2 धावा पूर्ण केल्या. त्यापैकी मात्र थोडीशी टप्प्याने
पहा मिळाली, कारण जसा चेंडू हातामध्ये आला तसा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला कमलेशने आणि त्याच्यावरती 2 धावा. पहिल्याच बॉलवरती 2 धावा, एकूण 18 धावा धावपळकावरती होत असताना धावसंख्या. दुसरे षटक या वेळेला चेंडूची लाईन मात्र सुरक्षित होती, चेंडू सोडून दिला होता. डाड बॉलची सांगता पाहा मिळतो आपल्याला. बिनबाद 18 धाबा धावपळकावरती असताना 4 ओव्हरचा मॅच ते पाहा मिळतो आपल्याला. या वेळेस फटका चांगला आहे, पुरेपूर ताकदीचा वापर आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ पार्क. आणि आहे तो भूषण पाटीलच्या बॅट मधून षटकार. या वेळेत चांगला बॉल यॉर्क लाईनचा फेकण्याचा प्रयत्न ऑब्रा केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपये, चेंडूवरती वेगाने आल्यात, तोपर्यंत फक्त एकच धाब येथे मिळवली जातोय. षटकार आल्यानंतर मात्र थोडेसे चेंजेस केले चेंडू फेकण्यामध्ये आणि शफल सुद्धा झाल्यात, त्यामुळे येथे एकच धाव मिळाली. एकूण 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. बिनबाद 25 अशी धावसंख्या तुर्बे टीमची. रवी ज्याच्या बॅट मधून सुरुवातीलाच 2 मोठे फटके पाहा मिळाले. आताचा बॉल चांगला होता, स्क्वेअर ऑफ दी विकेट केल्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलाय, पुढे सरकलाय, थ्रोपैकी करतोय मात्र खूप खराब चेंडूची फेकी. आणि या वेळेस थ्रोपैकी गळत आणि या 6 धावा, या 6-6. तरी पण साथ देतात ना बाई, लास्ट साथ देतात बघा तुम्ही. सहा. एकतीस धावा धावपळकावरती, जिथे 2 धावा होते तिथे मात्र खराब थ्रोपैकी केली आणि त्याच्यावरती मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्या. आताचा बॉल चांगला होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते शेवटचा चेंडू डाट फेकत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये तब्बल 31 या धावसंख्येवरती जाऊन संघ स्थिरावलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या त्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये 15 धाबा कमलेश पाटीलच्या षटकामध्ये पाहा मिळाला, ज्याच्यावरती 1 षटकार आला. थोडासा विचार विमर्श करावा लागतोय तो वडवली टीमला की या धाबा कशा रोखायच्या, कारण या मैदानावरती धाबा बनवल्या जातात आणि चेस सुद्धा होतात. असे बऱ्याच वेळा चित्र पाहा मिळायला गेलं. कंटिन्यू 1 महिन्यापासून या मैदानावरती सातत्याने फ्रायडे सॅटर्डे संडेला मॅचेस असतात, त्यामुळे या मैदानावरती येथे धावा बऱ्याच प्रमाणात पाहा मिळतात. रबर बॉलची स्पर्धा पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धाबा आणि आता मात्र
आकाश पाटील तिसरे षटक. शुभम सलामीची जोडी खेळत असताना तुर्बे टीमची अद्याप चांगल्या मध्ये पाळा मिळाल्या दोन्ही बॅट्समन. खास करून पहिल्याच 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर मात्र तिसरं षटक 4 षटकांचा सामना. शुभमचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला डिलिव्हरी होत असताना सोडून देण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली आहे आणि 1+1 2 धाबा. बाईटचा इशारा येतोय पंच राजू काटे यांना पाहतोय आणि स्क्वेअर लेगला अविनाश भोईर स्वतः पंचांची भूमिका अदा करत असताना मैदानावरती. या 2 धावा मिळाल्या टुर्बे टीमला. संघ जाऊन पोहोचलाय तो 33 धावसंख्येवरती. आताचा बॉल फुल टॉस होता. व्हॉट अ शॉट. चेंडू खूपच उंच आणि लांबच लांब पाहायला मिळतोय. रवीच्या बॅट मधून तिसरा षटकार. 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. चांगली फलंदाजी होत असताना या मैदानावरती तुर्बे टीमची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जवळपास जाऊन स्थिरावतो. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आल्या तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता आणि या अवधीमध्ये मात्र एक धाव एकवटली जातोय. तर आमचे भाग्येश म्हात्रे यांचं आगमन झालंय. तर आमचे वाकणगावचे माजी नगरसेवक कैलासवासी अनंत शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ विनोद शेठ भोईर यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आली. त्यांचे आम्ही आभार मानतोय. यावेळेस फुल टॉस बरोबर बॅटच्या मधोमध घेतलाय आणि आणखीन एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय भूषण पाटीलच्या बॅट मधून. एकूण 46 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना आत मात्र खूपच सुरुवातीलाच या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाल्यात. पहिला चेंडू खराब फेकला, त्याच्यानंतर 2 षटकार आले. एक सिंगल सुद्धा पाहायला मिळाली. स्ट्राईकवरती भूषण पाटीलला पाहतोय डावखोरी आताचा फलंदाज. आताचा बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. पुन्हा एक षटकार. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना आणि 50 कंप्लीट झाले तुर्बे टीमची. 52 धाबा धावफलकावरती लागत असताना भूषणचा विचार केला तर वैयक्तिक 24 धावसंख्येवरती खेळतोय. एक विस्फोटक बॅट्समन पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न चेंडूला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते पाहायला मिळतोय आणि थ्रो पैकी आले आहे. त्यामुळे बाद झालाय फलंदाज आणि पहिला धक्का धावचीच्या स्वरूपामध्ये बसलाय भूषण पाटील. मी म्हणे अतिशय घाई केली कारण चेंडू जवळपास होता. रनिंग बिटवीन द विकेट करायची होती. थोडासा देते आला त्यामुळे ते बाद व्हावं लागलं आणि पहिला विकेट गमावत असताना टीम तुर्बे संघ. एकूण 53 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. नवीन बॅट्समन नमित मैदानावरती येत असताना लास्ट शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. अद्यापपर्यंत चांगली फलंदाजी झाली होती भूषण पाटीलची. स्वतः बाद झाले धावचीच्या स्वरूपामध्ये.
यावेळेस उडवण्याचा प्रयत्न कॉल दिलाय आणि सोपा खेळ टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना टीम तुर्बे संघाला नमितला मात्र परतावं लागतंय. आल्या पावली परतलाय. पहिलाच बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती मात्र शुभमला सफलता मिळाली आहे. थोडस मागडं षटक पाहा मिळाला. पहिल्या षटकात 16 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 15 धावा कमलेशने खर्च केला आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा शुभमने खर्च केल्यात. मात्र एक विकेट मिळवली आणि एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. रोनित गोलंदाज आकाशला पहा मिळतो आपल्याला. शेवटचं षटक मर्गस सणा सलामीचा फलंदाज अद्याप मैदानामध्ये रवी यांना पाहतोय. या वेळेस पहिलाच बॉल ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळलाय त्यामुळे डॉट चेंडू फेकला जातोय. अद्यापर्यंत धावसंख्या पाहिली तर 53 धाबा आहेत. या वेळेस नो बॉल. यस नो बॉल. पिचच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय विकेटच्या बाहेर त्यामुळे ते फ्री हिट असेल चेंडू. फलंदाजासाठी आता मात्र पर्वणी असेल. चोपन्न धाबा धावफलकावरती लागत असताना यामेलेच वाईट बॉल. आता मात्र पाक असा चेंडू आतमध्ये पडला आणि खूप बाहेर निघून गेलाय त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. पुन्हा एकदा वाईट. ह्या वेळेस दिशेवरती कंट्रोल नाहीये आणि फ्री हिट कंटिन्यू आहे कारण दोन लगातार वाईट बॉल फेकले. एकूण 56 धाबा. 56 धाबा धावफलकावरती होत असताना चांगला स्कोर कार्ड पाहा मिळतोय तुर्बे टीमचा. आताचा बॉल या ठिकाणी पाहा मिळतोय आपल्याला. फ्रीडचा बॉल होता मात्र फायदा उठवता आला नाही रवी सारख्या फलंदाजाला. पुन्हा एकदा डॉट. चांगली वाईट बॉल. चौथा बॉल खराब फेकला जातोय षटकामध्ये. पाहिलं तर आकाश गोलंदाजीवरती नियंत्रण नाहीये. आताचा फटका. या वेळेस क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या अबाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न होता मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडूने सीमारेषा गाठली आहे आणि हा चौकार पाहा मिळतोय तर रवी यांच्या बॅटमधून. सव्वीसच्या धावसंख्येवरती खेळतोय. सुरुवातीला 2 मोठे फटके आले त्याच्या बॅटमधून. त्याच्यानंतर एकेरी धाबांना प्रयत्न केला. एकूण धावसंख्या 61 रन्स. आताचा बॉल या वेळेस सरळ फेकून दिलाय. थोडस फोर्स घेतली थांबले आणि त्याच्यानंतर मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळा आणि या षटकार रवी यांच्या बॅटमधून पहा मिळालाय. शॉर्ट अँड पुलचा फटका होता. चांगला फटका पहा मिळाला आणि या 6 धाबा. म्हणजे ताकदवर फटके मारले जातात इथे बॅट्समन रवी यांच्या बॅटमधून. चार षटकार अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून पहा मिळाला. आताचा बॉल मात्र डॉट बॉल. वैयक्तिक 32 धावसंख्येवरती खेळतोय. सूर्यासाला आले होते त्याच्यानंतर चांगली फलंदाजी. या बेलेस एज लागली. चेंडू पाठीमागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात. बबल्या एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न
आणि ते मात्र फलंदाज बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती एक धाव अंकित केली जातोय. दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद झाला आणि एकूण 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये पाहिलं तर टोटल धावसंख्या बनवली गेली होती 68 धाबा. तुर्भे संघाने 68 धाबा बनवल्यात. 69 धाबेचं लक्ष ठेवलं ते वडवली टीम समोर. अडुसष्ट धावा झाल्यात. 69 धावेचं टार्गेट असेल ते चेंज द गेम वडवली टीम समोर. 69 धावा कराव्या लागतील. पहिल्याच सत्राचा विचार केला तर चांगली बॅटिंग झाली या मैदानावरती. मात्र वडवली टीमचं होम ग्राउंड आहे त्यामुळे ते थोडस फायदा त्यांना तर पहिल्या सत्राचा खेळ संपला. 69 धावेचं टार्गेट असेल. या दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र भागेश आणि सोबत आहेत आमचे प्रथमेश ठाकूर. थँक्यू जगदीशजी पाटील सर. पुनश्च उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. फ्रेंडशिप ट्रॉफी 2021 या पर्वामध्ये देखणी स्पर्धा पहिलीच मॅच तुमच्या समोर खूप चांगल्या प्रकारची आली. ज्या ठिकाणी तुर्भे टीमने बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना 69 धावसंख्येचं लक्ष म्हणजेच वडवली टीम या समोर ठेवलं. अप अँड डाऊन या मॅच मध्ये ना तुम्हाला खूप पाहायला मिळतील. कारण पहिल्या मॅच मध्ये बघितलं गेलं तर तुर्भे टीम प्रथम बॅटिंग करत असताना ज्या प्रकारचे मोठे फटके तुम्ही बघितले गेले ना त्याच गुणवत्ता आणि कौशल्यातली दुसरी टीम त्यांच्या समोर विरोधात आहे ती म्हणजे चेंज द गेम वडवली. चेंज द गेम वडवली हे नाव असंच पडलं नाही कारण कोणत्याही क्षणाला आपला सामना आपल्या पक्षामध्ये खेचू शकते अशा प्रकारची ही टीम तुमच्या समोर नक्कीच खेळतीये. तर विनोदजी भोईर तसेच सागरजी म्हात्रे या आमचा आवाज ऐकत असतील तर या व्यासपीठावरती तुमचं हे मनपूर्वक स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून. गेम होते स्टार्ट. बघितलं गेलं तर बॅटिंग करण्यासाठी आता वडवली बी टीम ही सज्ज झाली. 69 चं लक्ष इथं पार करण्यासाठी. ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल फुल टॉस कदाचित पंचांचा सरा नो चालला. खूप उंच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल टू ओव्हर हेड आणि पंचांचा इशारा पहिल्याच बॉलवरती. इथनं बॉनस मिळत असताना ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं नो वरती येतो हा षटकार. हा प्रेशर कदाचित असू शकतो कारण ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर कमलेश उर्फ काबा नॉन स्ट्रायकिंग वरती आहेत आणि सातत्याने स्ट्रायकिंग वरती ऋतिक हे आघाडीला जात असतात आणि पहिल्याच बॉलवरती हा षटकार लादला गेला. फील्डचा बॉल तयार. यावेळेला हाही बॉल चांगला आहे. तेवढाच चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. ऋतिक पाटीलला
खूप काळ तुम्ही शांत ठेवू शकणार नाही आणि त्याच्या सुरुवातीला इथनं पूर्णपणे मॅच मध्ये मी का शिरोका करू शकतो आणि का माझी वर्णी एखादा चांगला खेळाडू मध्ये लागली जाते ते सांगत असताना ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं येतो हा बिग ब्लास्ट दुसरा षटकार. काल जर तुम्ही नक्कीच बघितले असेल तर उत्सारगर या ठिकाणी नक्की जी शृंखला चालू आहे त्या ठिकाणी जे आयकॉन खेळाडू प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन खेळाडू होते तेच ऋतिक पाटील आपल्याला कालच्या दिवसामध्ये बघितला गेला. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला त्याचा आणि आता गावच्या विरुद्ध नक्कीच खेळत असत तुर्बे टीमला आता तसंच प्रत्युत्तर. यावेळेला बॉल चांगला लेन चांगली होती पहिल्या गेले तर थोडीशी पुढे ठेवण्यात आली बॉलनी उंची थोडीशी कमी घेतली गेली त्या अनुषंगाने ऋतिकला असं वाटलं होतं की ओ पिच बॉल आम्ही बनवू शकतो. 2 षटकार आले 2 बॉल बघू शकता आपण 13 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती टीम वडवलीच्या. यावेळेला बॉल तर खूप सुरेखरित्या होता थोडीशी दुखापतग्रस्त जरूर झाले असेल लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी उचलता फेकतात डेंजर एंडला कमलेश होते त्या ठिकाणी परंतु हीच वर्णी लागते कमलेश यांची कारण ओपन विभागामधनं शहरी विभागामधनं सुद्धा खेळत असताना अनेक वेळा तुम्हाला ते रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये झळकताना सुद्धा पाहायला मिळाले. त्यांना तात्काळ ना थांबवणं तेवढंच कमी आहे. टीम चुरवेला टीमची टोटल 15 बॉल तयार त्याला ओव्हर द विकेटने होते बॉल सोडून देतात यष्टीरक्षक कदाचित त्यांच्या दोन्ही पायांच्या मधोमधनं नक्कीच हा चेंडू क्रॉस झाला. बघितलं गेलं तर थर्डमॅनला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी बॉल अडवला गेला परिणामी आपण बघितली गेली फक्त सिंगल. पहिल्या षटकामध्ये चांगला धावसंख्या आलाय कारण चांगली रंगेली मॅच दोन्ही कॅलिबरचे 2 संघ तुर्भे तसेच वडवली बी. षटक आपण बघितलं गेलं ना पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या धावसंख्या आल्यात जर या धावसंख्या मेंटेन जर ठेवल्या ना तर कदाचित या मॅच मध्ये तर जोया 11 गोडसे बी वर्सेस दारावे ही दुसरी मॅच असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन जर आम्हाला ऐकत असाल तर लगेचच टॉस करण्यासाठी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. कमलेश आता खूप काळानंतर त्यांना मिळाले स्ट्राईक वेळेला कमलेशसाठी हा बॉल फुल टॉस होता समजूच शकले नाही कारण अगदी पायांचं बघितलं गेलं तर अगदी मिडल स्टिक वरती हा बॉल होता जसा लवो फुटल बॉल पिच केला गेला कमलेशला असं वाटलं होतं की कदाचित सॉफ्टवेअर म्हणजे पुश करून नक्कीच एक धावसंख्या तो बनवू शकतो पण तो संभ्रमात टाकला गेला आणि कमबॅक इथं आपल्या टीमसाठी करत असताना बॉलर हेमंत शेवटचा बॉल असेल शिल्लक ओव्हर द विकेट यावेळेला फुल टॉस बॉल आणि चुकीला माफी नसते हे सांगत असताना कमलेश तर भावेश दादा थळे जे ग्रामपंचायत सदस्य विहळीचे आहेत तर विनंती असेल दादा या व्यासपीठावरती तुमचं ही मनपूर्वक स्वागत असेल फ्रेंडशिप चषक 2021 या पर्वामध्ये. हे मग असं वाटलं होतं की कुठेतरी कमबॅक करतोय परंतु शेवटच्या बॉलवरती जो फुलटॉस बॉल आला ना म्हणजे या षटकामध्ये आपण बघितले गेले 3 षटकार बघितले गेले त्याच्यानंतर एक दुहेरी धाव एक सिंगल म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये 22 धावसंख्या खर्च केला हेमंत याने. फ्लाइंग स्टार्ट मिळायला हवा होता कारण 69चं लक्ष बोलू तर थोडंसं महागडं ठरलं असं टीम वडवलीला पण तो वडवली टीम जिद्दीने चिकाटीने उभी राहणारी नेहमी सातत्याने टीम आणि त्याचे शब्द नक्कीच एक बोलत असतो की क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना क्रिकेटवरती प्रेम हे त्यांचं सातत्याने असं. या षटकामध्ये जर नक्कीच ऋतिक पाटील किंवा कमलेश म्हणजे बॅटमध्ये 20 धावसंख्या येतात ना तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सिंगल एकवेटली गेले मिड विकेटला क्षेत्ररक्षक वळतात चेंडू खाली त्या ठिकाणी उचलता फेकतात 2 धावेचा कदाचित अवधी होता तो अवधी पूर्ण सुद्धा केला गेला आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना आणि टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. या षटकामध्ये ना कदाचित 11 ते 12 धावसंख्या आल्या तर टीम तुर्भे परत एक पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. जे षटक पहिला आता हेमंत याने त्याला 22 धावसंख्या खर्च झाला त्या जर रोखायचं असतील ना तर इथनं कमबॅक करावा लागेल कारण क्रिकेटमध्ये मेन कमबॅक असतं ते कमबॅक आता इथनं गोलंदाज करून देईल का. बॉल तयार ओव्हर द विकेट एवढा ऋतिक पाटील साठी हा बॉल लेग स्टिक वरती बॉल होता कदाचित ऋतिक पाटील यांनी जाणलं गेलं की लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल सोडून देतात लगेच. पूल करायचा होता ऋतिक पाटीलांना जागेवरती नक्कीच खेळण्याचा प्रयत्न फुटबॉलचा वापर नव्हता कारण लेग स्टिक वरती बॉल एक्स्ट्रा धावाली टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या बसली 25. यावेळी लाखो टप्पाचा बॉल पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा एकदा खून करतात की लागोपाठचा हा दुसरा चेंडू व्हाईट बॉलला एखादा बोनस प्रमाणे असतात ज्या प्रकारे दिवाळीला आपला पगार मिळतो त्याच्यानंतर काहीसा बोनस आपल्याला मिळतो ना त्याच्याच प्रकारे व्हाईटच्या धावसंख्या असतात. या व्हाईटच्या धावसंख्यांना अवॉइड करणं गरजेचं असतं प्रत्येक गोलंदाजाला. भूषण तयार ओव्हर द विकेट यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा दरम्यान प्रयत्न होता यष्टीरक्षक वर त्या 2 धावेचा कॉल तर दिला गेला 2 धाव सगळ्या कंप्लीट होतील कदाचित तेवढा वेळ होता ऋतिक पाटील आणि त्याच्यानंतर कमलेशकडे. बॉलची लेन जर बघितली गेली ना तर अॅक्युरेटली डाव्या स्टिक वरती होती थाई बघितलं गेलं तर पायांवरती आदळला गेला हा बॉल
आणि त्या बॉलवरती आपण बघितलं गेलं 2 धावसंख्या. 28 ऑन बोर्ड, 28 धावसंख्या झाल्यात. तुर्बे टीम 69 धावसंख्या बनवायच्या तेव्हा टीम वडवलीला. भावेशने कमबॅक तर जरूर केला गेलाय, पण या 2 बॉल मध्ये नक्की समजेल. यावेळेला शॉट पूल करण्याचा प्रयत्न, पण बॅटची एज लागते. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर अगदी यष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदळला गेला आणि ऋतिक पाटील याच्या खेळीचा होता अंत. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये आणि लागतो आवडलेली टीमला. ऋतिक पाटीलच्या माध्यमातून पहिला झटका. ऋतिक पाटील झाल्यात बाद. कालच्या दिवसामध्ये ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळत होता, पण आज गावाची जेव्हा जेव्हा मानमर्यादा आणि प्रतिष्ठा पणाला लागलेली असते ना, तेव्हा सर्व खेळाडू आपली ती मेहनत झोकून देत असतात. 2 वर्षाच्या कालावधीना या खेळाडूने नक्कीच खूप सारे क्रिकेटचे करिअर, खूप साऱ्या क्रिकेटच्या या 2 वर्षाच्या करिअर मध्ये ना खूप सारे रेकॉर्ड नक्कीच त्याच्या नावावरती आहेत. बघितलं असेल मकर संक्रांत चषक या शृंखलेमध्ये अगदी पायाच्या खालून त्यांनी ती कॅच पकडली होती आणि ती युट्यूब वरती झळकली सुद्धा होती. ऋतिक पाटील झाल्यात बाद. पहिल्या गडी बघितलं गेलं तर 28 या धावसंख्येवरती बाद झाल्यात. वैयक्तिक 18 धावसंख्या, त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. तयार भावेश नवीन फलंदाज होता. बॉल समजला गेला नाही, पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतो. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचा बॉल, एकही धावसंख्या नाही. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 28. विशाल टू भावेश. यावेळेला अजून एक चांगल्या प्रकारचा बॉल, फायदा उचलू शकला नाही. 1 धावसंख्या कंप्लीट झाली. कमलेशने कॉल दिला गेला की या 2 धावसंख्या कंप्लीट होतील, कारण बघितलं गेलं तर कदाचित शेवटचा बॉल स्ट्राईक रोटेट करण्याचा इथनं प्रयत्न होता. माफ करा, 4 चेंडू झालेले आहेत, कारण समावेश 5 चेंडू, त्याच्यामध्ये 2 चेंडूंचा वाईडचा समावेश, त्याच्यामुळे शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 30 ऑन बोर्ड. चांगल्या प्रकारची रंगते मॅच. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 22. तयार. यावेळेला अजून एक चांगला बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु जागेवरून बघितलं गेलं तर बॉलनी घेतलेली उचली, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. 22ने कमबॅक जरूर केलाय, कारण एखादा विचार केला गेला तर या षटकामध्ये आपण बघितला गेला ना तर वाईड जर वगळले असते ना तर कदाचित अजून कमबॅक झाला असता. पण तसं म्हटलं जातं ना की ज्या वेळेला आपल्याकडनं सत्ता जाते ना तेव्हा शहाणपण सुद्धा जातो. ज्या 22 धावसंख्या गेल्या बनवल्या गेल्या त्या 22 धावसंख्या कव्हर सुद्धा केल्या गेल्या. जिथे होते भावेश त्यांनी खर्च केला धावसंख्या 8. महत्वाचा एक गडी बाद केला, तो म्हणजे ऋतिक पाटीलला नक्कीच बाद करण्यात त्याला यश मिळालं. स्ट्रॅटेजी टाइम आउट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणू शकतो या पावसाळ्याच्या सीझन मध्ये रबर बॉल टेनिस क्रिकेटची स्पर्धा याला 4 चाल लावण्याचं काम नक्कीच अविनाश भोईर, त्याच्यानंतर ओमकार शेट्टे आणि पूर्णपणे बघितलं गेलं तर त्यांची संपूर्ण कबड्डी टीम ही या मॅचला आणि या शृंखलेला मात्र सुखद आनंद देण्याचं काम करतात. प्रेक्षकांचं सुद्धा आभार मानेन, कारण या काळामध्ये आजचा सुपर संडेचा नक्कीच दिवस आहे. त्या सुपर संडेच्या दिवसामध्ये अनेक सारे नक्कीच प्रेक्षक वर्ग वॉटरफॉल असेल, त्याच्यानंतर फोर्ट असेल, या ठिकाणी नक्कीच फिरायला जातात. परंतु क्रिकेटचा हा वेळ असा असतो ना की क्रिकेटचा वेळ तुम्हाला कोठेही असो तुम्हाला ओढत आणू शकतो. कमलेश भरपूर वेळानंतर त्याला मिळाली स्ट्राईक. एक षटकार आपण बघितला गेला होता हेमंतच्या अगेन्स्ट खेळत असताना. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या 30 आहे. 69चं होतं लक्ष. बॉल तयार. आउट द विकेट. यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज होता. खूप काळ चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी 2 धावेचा कॉल. इथना कॉल कम्प्लीट सुद्धा केला जातोय, कारण बॉल खूप काळ हवेमध्ये सुद्धा होता आणि जे विकेट किपर होते नक्की त्यांच्या थोडस दूर वरती होता. तर टीम गोरसई टीमचे कॅप्टन आणि धारावी टीमचे कॅप्टन, विनंती असेल आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन, जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर लगेच तुम्हाला टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 32 धावसंख्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड चांगला आहे. 69चं लक्ष पार करत असताना ज्या प्रकारे पाहिलं गेलं तर रन रेट त्यांना ठेवायचं ना मेंटेन, त्या प्रकारे रन रेट तर ठेवलाय, परंतु आता जे करायचंय ना ते कमलेशला इथनं करावं लागेल. यावेळेला टप्पाचा बॉल थोडासा पुढे ठेवण्यात आला. वाईड नक्कीच पंचांनी खून दर्शवली, कारण आउटसाइड दी ऑब्स्टिक वरती हा चेंडू होता, खूपच बाहेर होता. त्यामुळे अनुभवी पंच त्या ठिकाणी आम्हाला लगेच दर्शवलं गेलं की इट्स वाईड बॉल. 33 ऑन बोर्ड. 33 धावसंख्या 69चं होतं लक्ष. बघितलं गेलं तर सन्मय शाही गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी 4 राऊंडची ही मॅच. 69चं लक्ष असताना 33 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती. या बॉलला अजून एक बघितलं गेलं तर आता चांगला बॉल आहे, कारण पडल्यानंतर बघितलं गेलं तर जी लेंथ आहे ना ती लेंथ सुरेख ठेवली जाते. त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं तर ज्या 22 धावसंख्या आल्या त्याच्यानंतर धावसंख्या 8 आल्या आणि या ओव्हरमध्ये जर कदाचित 10
च्या कमी धावसंख्या जर सोमेशने खर्च केला ना तर कदाचित या मॅच मध्ये तुर्बे टीम नेट टू नेट फाईट देऊ शकते या ठिकाणी टीम वडवलीला. धावसंख्या 33, लक्ष होतं 69 धावसंख्येचं. फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जातोय कारण त्यांनाही माहिती कोणत्या प्रकारचं जाळं रचावं हे कमलेशसाठी जो डावकुरी आताचा फलंदाज आहे. भाऊ तयार. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही स्वतःच्या फटक्यावरती नाराज होत आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर करून क्षेत्ररक्षक होतं फेकतोय चेंडूला. विकेट नक्कीच बघितलं गेलं विकेटचं पतन झालं असतं पण चित्ताच्या चपळाईने या 2 धावसंख्या इथनं कंप्लीट केल्या गेला. क्रिकेट हा खेळ असा असतो ना क्रिकेटच्या खेळमध्ये गती तुमचा बचाव करू शकते. इथे पळण्याची गती ना कमलेशकडे खूप आहे. जेव्हा तो बॉलिंग वरती असतो जेव्हा तो बॅटिंग वरती असतो जेव्हा तो फिल्डिंग वरती असतो ही गती ना त्याला कामी येते आणि या मॅच मध्ये सुद्धा तीच गती त्याला कामी येत असताना. भाऊ तयार. पुढे एकदा आखू टप्प्याचा बॉल पण बघितलं गेलं क्रीजच्या बाहेर कदाचित आम्हाला वाटलं होतं परंतु पंचाचा योग्य तो डिसिजन एखाद्या टीमला नक्कीच चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो. तशाच प्रकारचा बॉल बघितलं गेलं तर पंचांनी वाईटची खून इथे दर्शवली गेली आणि धावसंख्या 36 या आकड्यावरती पोहोचली गेली. 69चं होतं लक्ष. 36 धावसंख्या बघितलं गेलं तर तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत जर विचार केला गेला तर अजूनही 33 धावसंख्या बनवाव्या लागतील तर म्हणजे टीम वडवली क्रिकेट संघाला. तर टीम दारावे शेवटचा ऑफिशियल नक्कीच तुम्हाला कॉल असेल तुमच्या टीमच्या कॅप्टनने लगेचच याचा टॉस करण्यासाठी. तीन चेंडू अजून समाप्त होणं बाकी असेल. 33 अजून लक्ष असेल. या बॉलला अजून एक चांगला बॉल कदाचित सरप्राईज बॉल असेल कमलेशसाठी. असं वाटलं होतं की व्यवस्थित बॅटवरती येईल पण रबर बॉल ज्या प्रकारे रबर बॉलची ग्रीप असते ना कॉन्क्रीट पिच असते त्यावेळेला कधी चेंडू बाउन्स होईल ना हे कोणीही सांगू शकत नाही. त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो. एक्सपिरियन्स आहे कमलेशकडे परंतु अद्यापर्यंत शांत का राहिलाय. ज्या 22 धावसंख्या खर्च केल्या हेमंत यांनी त्याच्यानंतर कमबॅक भावेश यांचं आणि सोमेश सुद्धा आपल्या टीमसाठी इथनं सन्मेश आपल्या टीमसाठी चांगला खेळ करतोय. अजूनही 2 बॉल बाकी असतील. त्यावेळेला आता फटका तर चांगला परंतु फटका फसलाय. सन्मेशने कॉल दिला गेला की आय विल टेक स्वतः गोलंदाजीचा फॉलो थ्रू मधनं आले होते परंतु शेवटच्या क्षणाला आपण बघितला गेला तर त्याच्या दूरवरती हा बॉल 2 धावसंख्या झाली कंप्लीट. काही ओव्हर थ्रोच्या नक्कीच धावा सुद्धा मिळू शकतील. एकंदरीत विचार केला गेला तर या बॉलवरती मिळतील 3 धावा. 3 धावांना या संजीवनीचं काम करतील का हा येणारा बॉल ठरवेल. कारण एक बॉल जर डॉट आला तर तुर्बे टीम पूर्णपणे एंटर करेल या मॅच मध्ये. एखादा षटकार आला ना तर कदाचित या मॅच मध्ये जो जिवंतपणा ठेवण्याचं काम नक्की विशाल करू शकतो का हाही प्रश्नचिन्ह आणि प्रेक्षक वर्गांच्या नक्कीच मनावरती असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन मी मगाशीच म्हटलं ज्या वेळेला अप अँड डाऊनची आपल्याला भीती वाटते ना तेव्हा स्वतःला नेहमी एकच सांगा की मी जिद्दीने उभा आहे आणि मी जिद्दीने करू शकतो. ते आता विशाल करेल की कमलेश करेल हे येणारे नक्की 7 चेंडू ठरून जातील. बॉल तयार सन्मेश शेवटचा बॉल घेऊन. एवढा ओव्हर द विकेटने विशालच्या बॅटमध्ये फटका तर चांगला खेळाडू आहे त्या ठिकाणी पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना आणि ज्या षटकाराची अखेरकार गरज होती तो संजीवनी देणारा षटकार येतो विशालच्या बॅटमधनं. षटकार आपण बघितला गेला. मी आधीच म्हटलं होतं की येणारा हा बॉल हा खूप इम्पॉर्टंट असेल महत्वाचा असेल आणि तो षटकार आला म्हणजे 45 धावा संख्या टीमच्या टोटल मध्ये तिथे लक्ष होतं 69 धावसंख्येचं. म्हणजे विचार केला गेला तर अजूनही मॅच बॅलन्स आहे. कदाचित कमलेशने चांगले 2 सुरुवातीच्या 2 बॉलवरती जर फटके चांगले आले ना तर कदाचित या मॅच मध्ये अजून पुनरागमन करण्याची संधी ही वडवली टीमला असेल. 6 बॉल शिल्लक 24ची गरज. इथनं 24चं टार्गेट कशा प्रकारे चेस केले जाईल हाही प्रश्नचिन्ह इथनं पडला असेल. ती म्हणजे जो टीम वडवली आणि टीम तुर्भे या टीमला. मी सांगू शकत नाही ही मॅच कोण जिंकेल पण एवढं नक्कीच सांगू शकतो की दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. असं हाय व्होल्टेज ड्राम आहे ना अनेक वेळा आपण खेळाडू खेळत असताना क्रिकेटच्या पटलावरती बघितले गेलेत आणि ती क्षमता ही वडवली टीम मध्ये आहे पण ती क्षमता आता इथनं सिद्ध करण्याची वेळ आली आहे ती म्हणजे टीम वडवलीला. नमित आलाय शेवटच्या षटकासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 24 धावसंख्या त्याला करायच्या डिफेन्स आणि कमलेश याला 24 धावसंख्या बनवायच्या आहेत याच्यावरती लक्ष केंद्रित केलंय. बहुत यार या बॉलला कमलेशसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा खूप चांगल्या प्रकारचा बॉल तेवढा चांगल्या प्रकारचा फटका त्या ठिकाणी बघितला गेला तर मिड विकेटच्या क्षेत्राची बीट झाल्यानंतर एक संधी निर्माण केली आणि त्याला वेधून बॉल मिड विकेट सीमा रेषेपार आणि अजून एक संजीवनी देणारा येतो कमलेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार.
अजूनही 20 धावसंख्या बनवाव्या लागतील. म्हणजे येणारे 2 बॉल जर एखादा बॉलवरती एक षटकार आला तर अजूनही मॅच मध्ये एंटर होऊ शकते टीम वडवली. मी आधीच म्हटलं होतं की आय डोंट नो हु इज विन दिस मॅच बट आय डेफिनेटली शो की दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. ड्रामा तुम्ही पाहतात ज्या प्रकारे एखादा मूवीचा इंटरव्हल झाल्यानंतर त्या मूवीमध्ये रहस्य पुढचं काय दडलेलं असेल ना तशाच प्रकारे या मॅच मध्ये नक्कीच रहस्य दडलंय. असं म्हटलं जातं की पक्ष्यांचा थवा ज्या वेळेला आकाशामध्ये उडत असतो ना तेव्हा एका पक्षाला आपण टार्गेट केला ना तर एकाच पक्षावरती आपण घाव घालू शकतो. तशाच प्रकारे कमलेशला आता अशा प्रकारे खेळ करावा लागेल की आपल्या टीमला उंचाच्या शिखरावरती जर पोहोचायचं असेल ना या मॅच मध्ये हिरो जर बनायचा असेल ना तर येणाऱ्या 2 बॉलवरती एक मोठा षटकार पाहिजे. भाऊ तयार. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते की आउटसाइड ऑप्स्टिक वरती जाणले गेले कमलेशने आणि अखेरकार पंचांनी हात खुळे गेले आणि अखेरकार बघितलं गेलं तर 50 धावसंख्या टीम वडवलीच्या इथनं झाल्यात कंप्लीट. अजूनही बनावा लागतील 19 धावसंख्या. बॉल शिल्लक असतील 5. बघितलं गेलं तर नमित आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याला सज्ज मात्र सामोऱ्या जाण्यासाठी झालेत कमलेश पाटील आणि विकास ही जोडी मैदानाच्या हातमध्ये. 19 धावसंख्या बनवाव्या लागतील 5 बॉलमध्ये. इथनं नक्की या मॅच मध्ये काय दडलंय. भाऊ तयार. नमित राऊंड द विकेटने हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिक वरती होता. पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली जाते आणि अखेरकार पंचांनी दुसरी वेळ ज्या प्रकारे पक्षाचा पिसारा फुलतो ना तशा प्रकारे हाताचा पिसारा पंचांनी फुलवला आणि लगेच सांगितलं गेलं की या 2 धावसंख्या दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच जिंकते. कोण सांगू शकत नाही की या मॅच मध्ये नक्कीच विन कोण होईल. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. बहुत तयार. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न आता संभ्रमात टाकला जाते. ही लेन चांगली होती कारण पडल्यानंतर काहीसा बघितलं गेलं तर अगदी शोल्डर वरून आणि मिडल स्टिक वरून हा चेंडू क्रॉस झाला. बघितलं गेलं तर विकेट किपरच्या हातामध्ये आणि एकही धावसंख्या नाही. या मॅच मध्ये ना प्रत्येक बॉल वरती वेगवेगळे रहस्य आपल्याला दडलेलं पाहायला मिळतं. आता येणारे 4 चेंडू गरज 18 धावसंख्येची. मॅच जर बराबर सुटल्या सुपरवर सुद्धा खेळवली जाईल. यावेळेला अजून एक चांगला बॉल 30 लाईन तोच टप्पा आणि त्याच टप्प्यावरती इथनं कमलेश पाटील सारख्या फलंदाजाला विकेट करायला लागते सॅक्रिफाईस. आपण विचार करू शकतो एका गोष्टीचा जर हेमंतच्या ओव्हरमध्ये जर जास्त धावसंख्या आल्या नसत्या तर कदाचित जर आपण बघू शकलो असतो की या मॅच मध्ये ना पूर्णपणे कंबर कसली असते तुर्बे टीमने. पण ज्या प्रकारे 22 धावसंख्या आल्या ना हेमंतच्या ओव्हरमध्ये त्यावेळेला त्याच्यानंतर दुसरे षटक हाताळलं गेलं ते म्हणजेच भावेश याने त्याने खर्च केला धावसंख्या 8. त्याच्यानंतर समेशने धावसंख्या खर्च केला 15 आणि आता नमीच इम्पॉर्टंट काय राहिलंय की जर बघितलं गेलं तर 2 चेंडू वाईट जरी त्याने फेकले असतील ना तर 1 चेंडू डॉट आणि कमलेश पाटील या सारख्या फलंदाजाला त्यांनी बाद केलाय. यावेळी अजून एक चांगला बॉल आधी लेग स्टिक वरती संभ्रमात टाकले गेले कमलेशला. त्याच्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज विकास आहे त्या ठिकाणी आणि त्याला सुद्धा इथनं शांत ठेवण्याचं काम या 2 बॉलवरती ना मेन इम्पॉर्टंट होतं. मी आधीच म्हटलं होतं की 2 बॉलवरती एखादा षटकार आला तर टीम वडवली एंटर करू शकते मॅच मध्ये. पण ते करून दाखवलं. बघितलं गेलं तर नमित या मॅचचा आता हिरो बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अजून एक उचलण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा डीप पूर्णपणे आता बघितलं गेलं तर ना तो पूर्ण तुर्बे टीमच्या पक्षामध्ये ही मॅच फिरली गेली आहे. जर दुसऱ्या षटकामध्ये आले असतं 10 धावसंख्या 1 प्लस पॉईंट राहिला असता टीम वडवलीला की चांगला टार्गेट आपण रचून मॅचला विजयी करू शकतो. पण तिथे थोड्याशा चुका इथं महागड्या ठरल्या ते म्हणजे हारण्याच्या बाजूने टीम वडवलीला. यावेळेला फटका तर चांगला पण संजीवनी नसेल कारण ज्या वेळेला आपण म्हणतो ना की जगदीश पाटील सर नक्कीच नेहमी म्हणत असतात की भात करवल्यानंतर अवकाळी पाऊस पडल्याचा काही फायदा नसतो. तशाच प्रकारे शेवटचा फटका चांगला होता परंतु इथं परास्त होते टीम वडवली आणि हार्डलक टीम वडवली आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम तुर्भे.